नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण सर्व इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी आणि सेमीच्या मुलांचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण 5 मार्च 2025 रोजी झालेला हा जो काही बोर्डाचा पेपर आहे, या पेपरची आन्सर शीट आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्यामुळे आपल्याला या पेपरमध्ये किती मार्क्स मिळतील हे कळणार आहे. यापूर्वीच आपण मराठी मीडियमचा गणित भाग 1चा पेपर आणि त्याची उत्तरपत्रिका आपल्या चॅनलवर अपलोड केलेली. तीही आपल्याला हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. त्याचबरोबर 7 मार्च 2025 रोजी होणारा जो काही जॉमेट्रीचा आपला पेपर आहे, त्याचीसुद्धा क्वेश्चन पेपर आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे आन्सर शीटसहित. तीही आपल्याला हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा. आणि आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. इयत्ता 10वी अल्जेब्राचा पेपर आहे. हा 40 गुणांचा 2 तासाची वेळ आपल्याला दिलेली होती. काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत बघा. त्या सूचनांचं पालन करून आपल्याला हा पेपर सोडवायचा आहे. क्वेश्चन 1A हा 4 गुणांसाठी विचारलेला आहे आणि त्याची उत्तरं बघा. आपण जर अशीच उत्तरं लिहिली असतील तर आपल्याला सुद्धा 4 पैकी 4 गुण हे मिळणार आहेत. पहिल्याचं उत्तर आहे B. दुसरा प्रश्न, त्याचा B पर्याय बरोबर आहे. तिसऱ्याचा D. चौथ्याचा B. त्यानंतर क्वेश्चन 1चा B भाग बघा 4 गुणांसाठी. आणि या ठिकाणी आपल्याला 4 उदाहरणं दिलेली आहेत 1-1 गुणांसाठी. ती या पद्धतीने आपल्याला सोडवायची आहेत बघा. ती या ठिकाणी उत्तर पहिल्याचे आणि हे B भागाचे 4 उदाहरण अशा पद्धतीने सॉल्व करायचे. ओके, पण सोडवली असतील तर याला सुद्धा आपल्याला 4 गुण मिळतील. त्यानंतर क्वेश्चन 2A भाग बघा 4 गुणांसाठी 2 ॲक्टिव्हिटी आपल्याला कंप्लीट करायची आहे. त्याच्यातली ही पहिली ॲक्टिव्हिटी अशा पद्धतीने पूर्ण करायची. चौकटीत या संख्या टाका. त्यानंतर दुसरं, त्यानंतर B भाग 8 गुणांसाठी 4 उदाहरणं आपल्याला सोडवायची आहेत बघा. ते या ठिकाणी सोडून दाखवलेली आहेत. बघा इथे आपल्याला दिसतील ती. पहिलं उदाहरण या पद्धतीने सॉल्व करा. त्यानंतर हे दुसरं, नंतर हे तिसरं, चौथं, पाचवं. बघा हे 5व्याचं उत्तर आपण पाहिलं ते असा हा प्रश्न दिलेला आहे.
आणि त्याचं हे उत्तर होतं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 बघा. ए भाग 3 गुणांसाठी. ही ॲक्टिव्हिटी अशी कंप्लीट करायची. दुसरं उदाहरण. त्यानंतर बी भाग 6 गुणांसाठी. बघा ते उदाहरण. या पद्धतीने सॉल्व करायचे. बघा तिसऱ्याचा ए या पद्धतीने सोडवायचं आहे. त्यानंतर हा बी, जर तुम्ही तो असाच सोडवला असेल तर आपल्याला पूर्ण मार्क मिळतील. त्यानंतर हा त्याचा पुढचा भाग. त्यानंतर दुसरं उदाहरण. अशा प्रकारे हा प्रश्न आपण सॉल्व करायचा आहे. त्यानंतर प्रश्न चौथा बघा. 8 गुणांसाठी 2 उदाहरणं आपल्याला सोडवायची आहेत. बघा ते दोन्ही उदाहरणं. हे पहिलं उदाहरण जे काही आपण या ठिकाणी पाहिलं ते त्याचं उत्तर बघा. हे दुसरं उदाहरण इन्स्टॉलमेंटचं आणि त्याचं हे उत्तर. उदाहरणे आलेखासाठी होतं. त्यानंतर 5वं 3 गुणांसाठी. दोन उदाहरणं दिलेली. त्यातलं दुसरं उदाहरण या ठिकाणी सोडून दाखवलेलं आहे बघा. या पद्धतीने ते सॉल्व करायचं होतं. बघा या ठिकाणी पण केलेलं आहे डिटेलमध्ये. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची आजच झालेला मॅथमॅटिक्सचा जो काही पेपर होता त्याची आन्सरशीट आपण या ठिकाणी अभ्यासलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.